नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आता सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही सरकारने चालू केली होती 3-4 महिन्यापूर्वी. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. महिलांना पैसे येत आहेत त्यांच्या खात्यात आणि आता नुकताच प्रतीक्षित असलेला तिसरा हप्ता सप्टेंबरचा तोही महिलांना यायला चालू झालेला आहे कालपासनं. काल बऱ्याच महिलांना पैसे आलेले आहेत आणि अजूनही पैसे उरलेल्या महिलांना पैसे येणार आहेत. तर त्याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन योजना सरकारने काढली आहे. आता योजना काय आहे? त्यात तुम्हाला किती, काय, कसं मिळणार आहे? त्याची तुमची पात्रता काय असणार आहे त्या योजनेसाठी? हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्यामुळे महिलांना पण कळेल की काय नवीन-नवीन योजना येत आहेत. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. चला आता पाहूयात आपण काय आहे योजना. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. महिलांना मिळणार 3 सिलेंडर मोफत. अन्नपूर्णा योजनेत कोण ठरणार पात्र? कुठे कराल अर्ज? जाणून घ्या सर्व माहिती. म्हणजे ही योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. ठीक आहे. ह्या योजनेत तुम्हाला काय मिळणार आहेत? 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत. तर आता या योजनेत पात्र कोण ठरणार आहे? अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? आणि तसेच किती महिन्याला किंवा किती वर्षाला 3 सिलेंडर मिळणार आहेत हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजिबात स्किप करू नका. तर पाहूयात आपण सविस्तर माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्य सरकारने आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही शासन निर्णय जारी केला आहे. अन्न आणि पुरवठा विभागाने मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. म्हणजे लाडकी बहीणच्या नंतर हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही सरकारने चालू केली आहे. तर पाहूयात आपण काय आहे. नुकताच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार राज्यातील पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 52,16,412 पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली. तर ही घोषणा केली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी. तर तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. बघा, 3 गॅस सिलेंडर वर्षाला मिळणार आहेत. त्यामुळे बघा आता अर्ज काय, कसं आहे, कुठं करायचं अर्ज काय. या योजनेला पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला पात्र ठरणार असल्याने या दोन्ही योजनेसाठी तुम्ही आधीच अर्ज भरला आहे. म्हणजे तुम्हाला काही वेगळा अर्ज भरायची गरज नाही आहे. जर तुम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेसाठी फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला त्याचा लाभ झाला असेल आणि लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज भरला असेल, त्याचा लाभ तुम्हाला ऑलरेडी मिळत असेल, म्हणजे तुम्ही पात्र आहात. त्यामुळे तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आहे. ह्या दोन्ही योजनेचा लाभ घेणारे लोकच ह्या अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तर बघा, गठीत केलेल्या समितीमार्फत पात्र कुटुंबाची यादी तेल कंपन्यांना पाठवणार आहेत. म्हणजे या दोन्ही ज्या योजना आहेत, पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजना, ह्याच्या जे पात्र ठरलेल्या महिला आहेत त्याच महिलांची यादी पुढे ह्या योजनेसाठी पाठवली जाणार आहे. ह्या अन्नपूर्णा योजनेसाठी पाठवले जाणार आहेत. तर पहा, जर तुम्ही जर फॉर्म भरले असेल दोन्ही योजनेचे, तर तुम्ही या तिसऱ्या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. तुमचे जे डिटेल्स आहेत, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती पुढे हेच पाठवणार आहेत. तर बघा काय पात्रता असणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावावरच असणं आवश्यक आहे. पहा, ही जी गॅस जोडणी असते आपली, ती महिलेच्या नावावर पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. जर तुमच्या नावावर नसेल महिलेच्या, तुमच्या घरातल्या, तर तुम्ही ती करून घ्या आधी, कारण हे आवश्यक आहे इथे हे पात्र होण्यासाठी. तसेच सद्यस्थितीत राज्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी योजनेस पात्र असतील. म्हणजे जे पंतप्रधान उज्ज्वला योजनेत पात्र झालेले आहेत त्यांनाही ही योजना ठरणार आहे. खूप ह्याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचं कुटुंब योजनेस पात्र असेल. म्हणजे जे कुटुंब किंवा ज्या महिला लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी पैसे याचा लाभ घेतला आहे महिलांनी, त्या महिलाही या योजनेस पात्र ठरलेल्या आहेत. तसेच एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी योजनेसाठी पात्र असेल. म्हणजे जर तुमच्या कुटुंबात 2 ते 3 महिला असतील किंवा 1 पेक्षा जास्त महिला असेल, तर त्यातली केवळ एकच महिला या योजनेस लाभार्थी ठरणार आहे. म्हणजे असं नाही की 2 महिला तर दोन्ही महिलांना 3-3 सिलेंडर मिळतील असं नाही आहे. त्या पूर्ण कुटुंबातील फक्त एकाच महिलेला 3 सिलेंडर मिळणार आहेत. 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे यांचं हे पण आहे की हा सिलेंडर तुमचा किती किलो वजनाचा असला पाहिजे, 14.2 किलो वजनाचा असला पाहिजे, त्यांनाच हे योजना पात्र ठरणार आहे. तर बघा, तुम्ही जर उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेसाठी जर पात्र असाल तर तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरलेला आहात. तर जाणून घ्या की तुम्ही बघा आधी तुम्ही पात्र आहात की नाही, त्यानुसार तुम्ही अर्ज करू शकता. आणि धन्यवाद. माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.